मस्तपैकी आपला पनीर टिक्का बनवून तयार झालेला आहे। नमस्कार, गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी गावाकडच्या गावरान पद्धतीनं पनीर टिक्का कसा बनवायचा ती तुम्हाला सांगणार आहे। गावाकडची गावरान पद्धत, त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। चला तर मग पनीर टिक्क्यासाठी लागणारं आपण साहित्य बघू। मी 200 ग्रॅम पनीर आणलेला आहे। 2 शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची, 2 कांदे चिरलेत आणि अर्धी वाटी बेसन घेतलंय। पनीर मसाला घेतलाय थोडासा, 10 रुपये वाली पुडी घेतलेली आहे पनीर मसाल्याची। आणि 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा धणे पावडर घेतली, 1 चमचा मीठ घेतलंय, 1 चमचा लाल तिखट घेतलंय आणि 1 चमचा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे, खडा मसाला घेतलेला आहे। आपलं साहित्यात मगाशी तेल राहिलं होतं ते आता मी तेल घेतलेलं आहे, ही अर्ध फुलपात्र। आता पनीर कसा कट करायचा ती तुम्हाला ही 200 ग्रॅमचा पनीर आपण आणलेला आहे। ही असा वडी आहे ती आता ही आपण कट करून घेऊ। असा कट करून घ्यायचा। तुम्हाला पाहिजे तेवढं लहान मोठे काप करू शकता तुम्ही। असं हे पीस कट करायचं पनीरचं मस्तपैकी। हे असं कट करून आपल्या वड्या मस्तपैकी झालेल्या आहेत त्या। मस्त असं तेलात किंवा तुपात बेसन भाजून घ्यायचं। पोह्याचे 4 चमचे बेसन घेतलेलं आहे, तेलात किंवा तुपात भाजून घ्यायचं। आणि हे एका भांड्यात मी आता काढून घेणार आहे आणि ह्यात सगळं मसाले मिक्स करणार आहे, ती तुम्हाला नंतर दाखवते। आता आपलं ही बेसन भाजून घेतलेलं आहे। आता ही सगळं मसाला आपण टाकणार आहे ह्यात। ही हळद सगळं ह्या बेसनात टाकून घ्यायचं। ही लाल तिखट आणि ही धणे पावडर आणि ही चाट मसाला आणि ही मीठ। तुमच्या चवीनुसार मीठ तुम्ही टाकू शकता, तुम्हाला कसं खायचंय तसं। आणि थोडंसं लिंबू पण ह्यात पिळणार आहे, जरा चव आंबूस येण्यासाठी। आणि ही कांदा टाकणार आहे। आता ही ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची असं हिला म्हणते, ती पण टाकणार आहे। चिरून धुवून तुकडे करून टाकले तर आता ही पनीर ह्यात टाकणार आहे। आपण चाकून वड्या कापून घेतलेल्या होत्या मगाशी, ते आता ह्यात टाकून घेणार आहे। आणि असं हलकूशा हातानं मिक्स करायचं हे सगळं। आपलं ही असं मिक्स करून सगळं झालेलं आहे मस्तपैकी। ह्या 2 काड्या घेतल्या त्या आपण, ह्याला ही कांदा असा लावायचा, पनीर असा खाऊन घ्यायचा असा। आता अशी शिमला खवायची। एक ढोबळीचा तुकडा, 1 कांद्याचा तुकडा, 1 पनीर असं सगळं लावून घेतलेला। 1 काडी लावून तयार झाली। आता दुसरी काडी लावायला घेते। ही दुसरी पण काडी आपली सगळी पनीर बसवून तयार झाली काडीला। आता आपण चला तर मग कशी बनवायची ती बघू। गॅस चालू केला बघा। आता तवा गरम करायला ठेवला, फुल गॅस केलाय। आता तवा गरम झालेला आहे, आता तेल ओतणार आहे।
फ्राय करायसाठी तेल भरपूर वाटणार आहे, छान होतंय फ्राय। तेल गरम झालेलं आहे, आता ही फ्राय करायला ठेवणार आहे। ही दुसरा पण ठेवते, मस्त फ्राय व्हायला लागलेला आहे। तुम्ही म्हणचाल मध्ये का ठेवलं नाही, पण तेल हिकडच्या साईडला आलेलं आहे म्हणून हिकडं ठेवलेलं आहे। असा ही फ्राय करून घ्यायचा। एक साईड भाजून झाली, आता दुसरी साईड भाजते। हा, मस्त कलर आला बघा ह्या का। हा, मस्त ही दुसरा साईड आता भाजून घ्यायची। आपला पनीरचा फ्राय करून तयार झालेला आहे। मी आता ही असं काडीतून काढून खायला घेणार आहे। टेस्ट बघायला एक नंबर टेस्ट झाली, खमंग वास पण यायला लागलेला आहे। मस्तपैकी आपला पनीर बनवून तयार झाला। ही पनीर बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्सवरून सांगा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।